त्याच्यामध्ये खूपच वेगळं असं कॅरेक्टर मी करणार आहे. तर मला जेव्हा सांगितलं समोर तेव्हा माझ्या लोकांकडनं मुळात प्रोडक्शनवाल्यांकडनंच माझं म्हणणं असं होतं की तुम्हाला वाटतंय का की मी हे करू शकेन. स्टार प्रवाह वाहिनीचा लॉन्च सोहळा आणि विविध मालिका या मालिकांमधले कलाकार या लॉन्च सोहळ्यात आले आणि अर्थात तुमची सगळ्यांची आवडती अमृता धोंगडे देखील एका मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि यावेळेस वेगळं कॅरेक्टर. अमृता, येस. काय सांगावं वाटतं? थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मी खरं तर पहिली स्टार प्रवाहाची मालिका पहिल्यांदा करते, त्यामुळे हेच लोकांना खूप एक्साइटमेंट होती की अमृता प्रवाहानं फायनली आलेली आहे. मग मी मगाशी पण म्हणाले की आत्ता कुठे जाऊन मला फोन आला प्रवाहामधून आणि मी आहे करायला. आमच्या लाडक्या नाईकबाई नावाची मालिका येणार आहे आणि त्याच्यामध्ये खूपच वेगळं असं कॅरेक्टर मी करणार आहे आणि इतक्या वर्षांच्या गॅप नंतर जेव्हा आपण येतो, सो माझी तरी अपेक्षा अशीच होती की एक असं पात्र आपण करायचं की जे लोकांच्या लक्षातही राहील आणि आपल्याला ते चॅलेंजिंग असेल. माझ्या मते हे जे मी आता करते काम, हे खूप चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी. कारण अमृता धोंगडे हे मी स्वतः जेव्हा हे कॅरेक्टर मला जेव्हा सांगितलं समोर तेव्हा माझ्या लोकांकडनं मुळात प्रोडक्शनवाल्यांकडनंच माझं म्हणणं असं होतं की तुम्हाला वाटतंय का की मी हे करू शकेन. त्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्हाला माहिती आहे म्हणजे तू करशीलच आणि त्यांचा खूप खूप विश्वास होता ह्या गोष्टीवर आणि मी हो म्हणाले. आणि चॅलेंजिंग आहे हे, भयानक काहीतरी वेगळं कॅरेक्टर मी आता करणार आहे. दर्शना लाड नावाचं कॅरेक्टर आहे, हे मी पहिल्यांदा रिव्हील करते तुझ्यासमोर. दर्शना लाड म्हणून मी माझ्या पात्राचं नाव आहे आणि ती पॉलिटिशियन आहे मुळात. सो आता ती काय प्रकारची पॉलिटिशियन आहे, गावात येऊन ती नेमकी नाईकबाईंच्या आयुष्यात येऊन नेमकं काय करते, काय ग्राफ असेल तिचा पुढे जाऊन, हे बघण्यासारखं आहे. त्यामुळे मी सांगेन सगळ्यांना की मी पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर मी येते आणि खूपच वेगळ्या भूमिकेत येते, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मज्जा येणार आहे पण बघायला. या सगळ्यात राजकारण काही पाठ सोडत नाहीये. नाही सोड. मग तेच म्हटलं ना. पहिली मालिका अमृता, हो, जेव्हा तू दिसलीस आणि लोकप्रिय ठरलीस आणि लोकांना प्रचंड आवडली ती आवडली. देखील मालिका. आता एका वेगळ्या हो. वाहिनीवर येतेस, याबद्दल काय वाटतंय तुला? कशा पद्धतीने लोक हे करतील, काय फीडबॅक असतील, सी काय माझी प्रेझेंट होतोय आपण? नाही, माझी रिॲक्शन मला माहिती आहे की मी जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येईन तेव्हा तेव्हा लोकांच्या रिॲक्शन ह्या मला माझ्यापर्यंत पोहोचतातच की तू जे काही करतेस ते आम्हाला आवडतं. त्यामुळे ही पोचपावती माझ्या मते मला पहिल्याच माझ्या मालिकेतनं मिळालेली. राजकारण, जसं तू म्हणालीस की राजकारण मला बिलकुल सुटत नाही. माझ्या मागून काय ना काहीतरी काय ना काहीतरी येत राहतं, पण ती अगदीच पहिली मालिका होती. पण मी राजकारणाची भूमिका नव्हती केली, म्हणजे ती सुमी हे पात्रच कम्प्लीट वेगळं होतं. सो ती फक्त त्या फॅमिलीमध्ये जाते जे ऑलरेडी राजकारणी बॅकग्राऊंडचं ती फॅमिली होती, त्यांच्यात ती ती कशी जाते आणि तो तिचा प्रवास होता. बट या मालिकेत खास करून ती स्वतः एका पॉलिटिशियनची बहीण आहे आणि ती तो ग्राफ कसा जाणार आहे हे चॅलेंजिंग आहे. कारण मला बिलकुलच आयडिया नाही की ते राजकारणाचं बोलणं मला शिकावं लागणार. त्या सगळ्या गोष्टी. सगळ्याच गोष्टी आहेत. सो मज्जा येणार आहे मला पण करायला. तू तू आपण मागेही मुलाखतीमध्ये एकदा बोललो होतो, तुला करायची होती कामं आणि फायनली आता मिळते. मला वाटतं तू जीव ओतून करणार आहेस ते कॅरेक्टर. काय? नक्की नक्की, आम्ही मागच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण बोललोच होतो, जेव्हा राजा प्रमोशन झालं. राजा माझ्या आयुष्यातलं एकमेव असं पहिलं गाणं माझं, ज्या गाण्याने मला बरीच कामं दिली. मी मध्ये 2-3 फिल्म्स केल्या, मी हिंदी मालिका केली, आता मी परत प्रवाहावर येते आणि परत मी काही फिल्म्स आहेत लाईन अप, त्याही मी करणार आहे. त्यामुळे खूप छान चालू आहे आणि मुळात आता एम एवढंच आहे की चांगल्या भूमिका करायच्या, लोकांच्या मनात आपल्याबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम वाढवायचं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे ऑब्व्हियसली आणि छान कामं करायची, बघ एवढंच माझं आता एम पण आहे. या मालिकेत इतरही मोठे कलाकार आहेत. ऐश्वर्याताई आहे, त्यामुळे त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग असेल काय ते होतंय आता? कारण येस मला येस. वाटतं तुम्ही काहीच दिवस भेटलात सगळे. हो. नाही, भेटलो पण नाहीये, मी तुला सांगते. आम्ही आत्ता इव्हेंटच्या दरम्यान आम्ही सगळे कलाकार भेटलो. कोण काय भूमिका करणार आहे, कोण काय, हे आम्ही आज आज भेटलोय. ऐश्वर्याताई आज इव्हेंटला नव्हती, पण तिचा प्रोमो आलेला आहे आणि तिच्या प्रोमोमध्ये आम्ही बघितलं. पण ओव्हरऑल भेटल्यानंतरच समजलं की सगळी खूप चांगली आणि भन्नाट मंडळी आहेत आपल्या आजूबाजूला आणि आमच्या ज्या लेखिका आहेत त्या स्वतः काम करतात. त्यामुळे ते मज्जा एक वेगळीच आहे आणि त्या मला बघितल्यापासून त्यांचं चालू आहे. आमचं कास्टिंग परफेक्ट आहे. So, काय वाटलं असं? काय वाटलं त्यांना? माहित नाही का, पण त्यांनी मला बघितलं बघितलं सुरू केलं. दर्शना लाड परफेक्ट आहे, म्हणलं थांबा जरा.
मला तू ज्या पद्धतीने सांगते आय एम शुअर तू खूप एन्जॉय करशील हे कॅरेक्टर आणि प्रेक्षकांना जेव्हा आपण एखादी गोष्ट जी एन्जॉय करतो ते उत्तम पद्धतीनेही पोहोचतं मला वाटतं ते या कॅरेक्टरच्या बाबतीत होईल त्यासाठी तुला खूप खूप थँक्यू सो शुभेच्छा मच. थँक्यू 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 थँक्यू